18 सप्टेंबर रोजी अकोट शहरातील नंदीपेठ भागात गणपती विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक करणाऱ्या 60 आरोपींना अकोट पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर अपराध नंबर 472-24 कलम 132, 121, 189, 191, 2, 190 भारतीय न्याय संहिता सह कलम 3-4 सार्वजनिक संपत्ती आणि प्रतिबंधात्मक अधिनियम 1984 अन्वये गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी 60 आरोपींना अकोट न्यायालयामध्ये हजर केले असता न्यायालयाने सर्व आरोपींना 2 ऑक्टोबर पर्यंत 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। आरोपींमध्ये वाढ होण्याची शक्यता अकोट पोलिसांनी वर्तविली आहे। या व्यतिरिक्त सदर प्रकरणामध्ये जखमी झालेल्या व इतर लोकांच्या वेगळ्या तक्रारी घेऊन त्यांच्या तक्रारीवर कायदेशीर कारवाई करण्याचेही अकोट पोलिसांनी म्हटले आहे। दगडफेकीमध्ये जखमी झालेल्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 6 ते 8 जणांविरुद्ध अकोट शहर पोलीस स्टेशनमध्ये दुसरा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे। अकोट शहरात तगडा पोलीस बंदोबस्त लावला असून शहरात शांतता कायम आहे। नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन अकोट शहर पोलिसांनी केले आहे। MCN न्यूज मराठी करिता विशाल आगरे, अकोट शहर प्रतिनिधी। पोलीस स्टेशन अकोट शहर तर्फे अकोट वासियांना आवाहन करण्यात येते की 2 दिवसापूर्वी आपल्या अकोट शहर परिसरामध्ये जी समाजकंटकांतर्फे दुर्दैवी घटना झालेली आहे त्या अनुषंगाने पोलीस त्याबाबत कायदेशीर कार्यवाही करत आहे। कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये। त्याचप्रमाणे सोशल मीडियावर सुद्धा कोणीही कुठल्याही अफवा पसरू नये, अन्यथा पोलीस स्टेशन अकोट शहर तर्फे कठोर व कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी। शहरामध्ये सर्वीकडे शांतता आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।